जय भीम मित्रांनो, मी डॉक्टर सूर्यकांत कापशीकर आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। माझ्या व्याख्यानाचा विषय आहे सर्वसमावेशक आंबेडकरी चळवळ। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 1920 पासून ते 1956पर्यंत जी दलितोद्धाराची चळवळ राबविली गेली तिला आंबेडकरी चळवळ असं म्हणतात। आंबेडकरी चळवळीवर बरेचदा असा आक्षेप घेतला जातो की ही चळवळ केवळ महारांची चळवळ होती, या चळवळीमध्ये केवळ महारांचंच योगदान होतं आणि ही चळवळ फक्त महार लोकांसाठीच काम करणारी चळवळ होती। परंतु आंबेडकरी चळवळीचा संशोधनात्मक अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की आंबेडकरी चळवळ ही केवळ महारांची चळवळ नव्हती। या चळवळीमध्ये महारांबरोबरच हिंदू धर्मातील इतरही अनेक स्पृश्य अस्पृश्य जाती, त्याचबरोबर मुस्लिम धर्म, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारशी अशा अनेक जाती धर्माच्या आणि पंथाच्या लोकांनी आंबेडकरी चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्याला असं म्हणावं लागेल की आंबेडकरी चळवळ ही एक सर्वसमावेशक चळवळ होती आणि या सगळ्यांचा समावेश आंबेडकरी चळवळीमध्ये करवून घेतला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वामध्येच आपल्याला ही सर्वसमावेशकता दिसून येते। डॉक्टर आंबेडकरांचा जन्म हा अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या एका महार जातीत झाला। महार अस्पृश्य म्हणून लहानपणापासून आंबेडकरांना अनेक अपमान पदोपदी सहन करावे लागले, परंतु अशाही विदारक परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माया मिळाली, प्रेम मिळालं। यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक स्पृश्य हिंदू जे सुधारक वृत्तीचे होते हे असलेले दिसून येतात। आंबेडकर गुरुजी ज्यांनी बाबासाहेबांना आपलं आडनाव दिलं, त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकर लहानपणी पावसात भिजले असताना त्यांना आपल्या मुलांचे कपडे देणारे पेंडसे गुरुजी, त्यानंतर बाबासाहेबांना शिक्षणाबरोबरच मोलाचं मार्गदर्शन करणारे खोदाबक्ष इराणी, प्राध्यापक मुल्लर, ही सगळी मंडळी जर आपण विचार केला तर ही काही महार जातीची नव्हती, तर ही उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या हिंदू धर्मातील किंवा पारशी तसेच ख्रिश्चन धर्मातील होती। बाबासाहेबांना सतत मार्गदर्शन करणारे केळुस्कर गुरुजी हे सुद्धा मराठा समाजातील होते। बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देणारे सयाजीराव गायकवाड असतील, त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज असतील, हे सुद्धा महारेतर होते। शिष्यवृत्तीच्या करारनाम्यावर सही करणारे त्रिभुवन जे व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी हे सुद्धा उच्चवर्णीय असल्याचे आपल्याला दिसून येतात। सांगायचं तात्पर्य असं की उच्चवर्णीय सनातनी लोकांनी डॉक्टर आंबेडकरांचा जेवढा अपमान केला तेवढंच पुरोगामी सुधारक वृत्तीच्या स्पृश्य मंडळींनी बाबासाहेबांना सतत सहकार्यसुद्धा केलेलं आहे, मदतसुद्धा केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणाकरिता जेव्हा
कोलंबिया विद्यापीठात जातात तेव्हा तिथे त्यांना एक जीवाभावाचा मित्र मिळतो, तो म्हणजे नवल भतेना. त्याचबरोबर बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी सतत मार्गदर्शन करणारे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे प्राध्यापक एडविन सेलिंगमन. कोलंबिया विद्यापीठातील शिक्षण संपल्यानंतर बाबासाहेब जेव्हा लंडन विद्यापीठात जातात तेव्हा त्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक कॅनन, ही सगळी लोक आपल्याला बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक प्रभाव टाकताना दिसतात. बाबासाहेब मुंबईत परत आल्यानंतर त्यांना झालेल्या करारानुसार जेव्हा बडोद्यात नोकरी करायची असते तेव्हा बडोद्यातील या विषमतामय वातावरणामध्ये बाबासाहेबांच्या राहण्याची खाण्याची सोय करणारे पंडित आत्माराम हे आर्य समाजातील पंजाबी सुधारक होते. त्याचबरोबर बाबासाहेबांनी जेव्हा मुंबईत परत आल्यानंतर प्राध्यापकाची नोकरी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सिडेनहॅम कॉलेजमध्ये त्यांच्या नावाची शिफारस करणारे स्वतः मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड सिडेनहॅम हेच होते. याचबरोबर नवल भतेना यांनीसुद्धा बाबासाहेबांना ही प्राध्यापकाची नोकरी मिळावी यासाठी दिनशा वाच्छा यांच्या माध्यमातून प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, बाबासाहेब जेव्हा वकिली व्यवसायात उतरतात तेव्हा बाबासाहेबांना वकिलीची सनद घेण्यासाठी सुद्धा आर्थिक मदत करणारे नवल भतेना हे पारशी समाजातीलच होते. बाबासाहेबांना दामोदर हॉलमध्ये कार्यालय मिळवून देणारे नामजोशी हे एक पुरोगामी ब्राह्मण होते. यावरून आपल्याला असं लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेबांना ही सगळी मंडळी मदत करत होती. एकीकडे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये पदोपदी अपमान होत असताना त्यांना सतत सहकार्य मार्गदर्शन करण्याचं काम करत होते आणि यामुळेच बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर एक सकारात्मक परिणाम घडून आलेला दिसून येतो आणि त्यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये या सगळ्यांचं सहकार्य घेऊ शकले. सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्यांनी आपली आंबेडकरी चळवळ ही यशस्वीरित्या पूर्ण केलेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, आपणास माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सभा, संमेलने, परिषदा, सत्याग्रह इत्यादींचे आयोजन केले होते. या सगळ्या उपक्रमामध्ये आपल्याला महार जातीच्या बरोबरच इतरही अनेक जाती, धर्माच्या आणि पंथांच्या लोकांचा समावेश असलेला दिसून येतो. छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढाकाराने आयोजित माणगाव परिषदेमध्ये अप्पासाहेब दादगोंडा पाटील त्याचबरोबर कासिम मास्तर यांची अतिशय महत्त्वाची भूमिका होती. शाहू महाराजांच्याच पुढाकाराने नागपूर येथे आयोजित झालेल्या परिषदेमध्ये हैबतराव यादव, शिवतरकर, गंगाधर चिटणीस, खान बहादूर मलिक साहेब, इस्लाम साहेब, भट आणि सोराबजी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. त्यानंतर बाबासाहेबांनी 1924मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. या सभेच्या कार्यकारिणीमध्ये जी लोक होती ती बहुतांश लोक ही स्पृश्य होती, हिंदू होती, पारशी होती. त्यामध्ये जर आपण बघितलं तर सर चिमणलाल सेटलवाड, जी के नरिमन,
मेयर निस्सीम, परांजपे, खेर, रुस्तमजी जिनवाला या लोकांचा आपल्याला कार्यकारिणीमध्ये समावेश असलेला दिसून येतो. त्याचबरोबर बहिष्कृत हितकारणी सभेच्या कार्यामध्ये ज्या लोकांनी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं त्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की काजरोळकर, बाळू पालवणकर, दत्तोबा पवार, राजभोज, परमार, प्रधान, देवराव नाईक, त्याचबरोबर सीताराम शिवतरकर यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान असलेलं दिसून येते. त्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभेला त्यावेळेसचे मुंबईचे गव्हर्नर लेल्सी विल्सन आणि मार्डी जोन्स यांनी आर्थिक सहकार्य केल्याचं दिसून येतं. तर बाबासाहेबांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. या सत्याग्रहाची पार्श्वभूमी ही C.K. बोले यांच्या ठरावामुळेच तयार झाली होती. या सत्याग्रहाचे सूत्रधार अनंतराव चित्रे, आधारस्तंभ सुरेंद्रनाथ टिपणीस आणि नियोजक सीतारामपंत शिवतरकर हे होते. याशिवाय मनुस्मृती दहन करणारे गंगाधर सहस्त्रबुद्धे, सत्याग्रहाला आपली जागा देणारे फत्तेखान, महाड सत्याग्रहाचा खटला लढवणारे वैद्य, गुप्ते आणि मोडक वकील यांचीसुद्धा अतिशय महत्त्वाची भूमिका होती. याशिवाय राजभोज, शिंदे, जवळकर, जेधे, भास्करराव जाधव या लोकांनीसुद्धा महाड सत्याग्रहाच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. 1927मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज समता संघाची स्थापना केली. या संघाच्या कार्यकारिणीमध्ये श्रीधरपंत टिळक, डॉक्टर भाईंदरकर, नाईक, गुप्ते, प्रधान, सुभेदार, कर्णिक, सिलल्वा, देशमुख, प्रतापगिरी, मुळे या लोकांचा समावेश आहे. याशिवाय संघाच्या यशस्वी वाटचालीमध्ये ठाकरे, शिवतरकर, सहस्त्रबुद्धे, फाळके, कद्रेकर, सबनीस, परमार, दीक्षित आणि देशपांडे ही मंडळी आपल्याला दिसून येतात. अमरावती येथे झालेल्या अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रहामध्ये पंजाबराव देशमुख, रामराव देशमुख, दादासाहेब पाटील, पटवर्धन, बागवे, अमृतकर या लोकांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. त्यानंतर पुणे येथे झालेल्या मंदिर प्रवेश सत्याग्रहामध्ये राजभोज, जेधे, जवळकर, साठे, भुसकुटे, गाडगीळ या लोकांनी महत्त्वाचं कार्य केलेलं दिसून येते. त्यानंतर झालेला महत्त्वाचा सत्याग्रह म्हणजे नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. या सत्याग्रहात देवराव नाईक, शिवतरकर, प्रधान, गुप्ते, त्याचबरोबर राजभोज, झकेरिया मनियार, मौलाना अहमद नासिर या लोकांनी आपलं मोलाचं योगदान दिलेलं होतं. त्यानंतर मुखेड या ठिकाणी एक सत्याग्रह झाला. या सत्याग्रहामध्ये जेधे, जवळकर, पाटील, रावसाहेब वंडेकर या लोकांनी महत्त्वाचं कार्य केलेलं दिसून येते. त्यानंतर बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली. या दलामध्ये कर्णिक, गोपालसिंह, सुबैया, राजभोज, परिहार, परमार, तलीब, भाई जयवंत, त्याचबरोबर भजनलाल कुरील हे लोक सक्रियपणे कार्य करीत असल्याचं जाणवते. सांगायचं तात्पर्य असं
की या सगळ्या चळवळीमध्ये महारांच्या खांद्याला खांदा लावून इतरही जाती धर्माचे लोक हे अस्पृश्यता निवारणाच्या कार्यामध्ये आपला वाटा उचलत होते. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आंबेडकरी चळवळीचा प्रचार प्रसार करण्यासाठी मूक नायकपासून ते प्रबुद्ध भारतापर्यंत अनेक वृत्तपत्र चालवली. या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा आपल्याला महारांबरोबरच इतरही अनेक जाती धर्म आणि पंथांच्या लोकांचा सक्रिय सहभाग असलेला दिसून येतो. मूक नायक हे वृत्तपत्र तर छत्रपती शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने सुरू झालं हे सगळ्यांनाच माहीत आहे. याचबरोबर मूक नायकामध्ये सीतारामपंत शिवतरकर, नवल भतेना, दत्तोबा पवार यांचंसुद्धा मोलाचं योगदान आपल्याला दिसून येते. त्या काळामध्ये अस्पृश्यांचे वृत्तपत्र मुद्रण करून देणे हे अतिशय कठीण काम होतं आणि अशा परिस्थितीत KR मित्र आणि DR मित्र यांनी मूकनायक या वृत्तपत्राचं मुद्रण कार्य केलेलं आपल्याला दिसून येते. मूकनायकनंतर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केलं. बहिष्कृत भारतामध्ये सुद्धा आपल्याला अनेक लोकांचं योगदान दिसून येते. त्यामध्ये भावी प्रधान असतील, दवी प्रधान असतील, त्याचबरोबर पाना राजभोज असतील, इनामदार असतील, रारावीकर असतील, या लोकांनी लेखन कार्य करण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर सखुबाई चांभारीन, धर्मा मराठा, महादू मराठा, अब्दुल्लाभाई सजनाबाई, सय्यद अहमद, MR मलबारी या लोकांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्राला आर्थिक सहकार्य सुद्धा देण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येते. बहिष्कृत भारताचं जेव्हा प्रसार कार्य करण्याची वेळ आली तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की रावसाहेब सरसुभे, गोवंडे, रघुनाथ सोनार, त्यानंतर प्रधान कद्रेकर किंवा नरहरी खांडके या लोकांनी अनेक सभांमधून बहिष्कृत भारत या वृत्तपत्रासाठी प्रचार आणि प्रसाराची महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की बहिष्कृत भारत या वृत्तपत्राच्या मुद्रणाची जबाबदारीसुद्धा ही स्पृश्य हिंदू समजल्या जाणाऱ्या लोकांनी यशस्वीरित्या पार पाडली होती. त्यामध्ये मोरेश्वर लेले, अनंत मोरमकर, बाळकृष्ण ताटे, मंगेश कुलकर्णी ही सगळी मंडळी सहभागी होती ज्यांनी बहिष्कृत भारतामध्ये आपलं अमूल्य असं योगदान दिलं होतं. त्यानंतर बहिष्कृत भारतासाठी जेव्हा प्रेस विकत घेण्याचा, छापखाना विकत घेण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला त्यावेळेस शंकर सायण्णा परशा, लक्ष्मण कराडी, त्याचबरोबर इंदोरचे तुकोजी होळकर महाराज यांनीसुद्धा बाबासाहेबांना बहिष्कृत भारत चालवण्यासाठी किंवा प्रेस विकत घेण्यासाठी आपल्याला आर्थिक सहकार्य घेतलेलं दिसून येते. बहिष्कृत भारतानंतर बाबासाहेबांनी समता हे वृत्तपत्र चालवले. समता या वृत्तपत्रामध्ये तर संपादक, प्रकाशक, मुद्रक, व्यवस्थापक ही सगळीच्या सगळी जबाबदारी बाबासाहेबांच्या निष्ठावंत स्पृश्य सहकाऱ्यांकडे होते. त्यामध्ये देवराव नाईक असतील, त्यामध्ये दवी प्रधान असतील, भावी प्रधान असतील, गंगाधर सहस्त्रबुद्धे असतील, भास्करराव कद्रेकर असतील, एवढंच नाही तर लोकमान्य टिळकांचे चिरंजीव
श्रीधरपंत टिळक असतील, या सगळ्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. समतानंतर बाबासाहेबांनी जनता हे वृत्तपत्र सुरू केलं. या जनता वृत्तपत्रामध्ये सुद्धा आपल्याला देवराव नाईक, कमलाकांत चित्रे, अनंतराव चित्रे, त्याचबरोबर भास्करराव कद्रेकर, गंगाधर सहस्त्रबुद्धे या लोकांचं अमूल्य असं योगदान असलेलं या चळवळीच्या माध्यमातून सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. जनता या वृत्तपत्रानंतर बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केलं. प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रामध्ये सुद्धा आपल्याला अनेक महारेतरांचं सक्रिय कार्य दिसून येते. त्यामध्ये जर आपण बघितलं तर पाध्ये, पुजारी, जेठाचंद मूलचंद, त्याचबरोबर मभी चिटणीस, रुद्र वेलीकर, दत्ता कट्टी या लोकांनी लेखन कार्याच्या माध्यमातून, त्याचबरोबर प्रसार कार्याच्या माध्यमातून, त्याचबरोबर मुद्रण कार्याच्या माध्यमातून प्रबुद्ध भारतामध्ये आपल्याला योगदान दिलेलं लक्षात येते. सांगायचं तात्पर्य मित्रांनो असं की ही सगळीच्या सगळी वृत्तपत्रे बाबासाहेबांनी आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी सुरू केली होती. परंतु असं म्हणणं हे योग्य होणार नाही की या चळवळीमध्ये, या वृत्तपत्रांमध्ये केवळ आणि केवळ महारांनीच असली तरी या चळवळीमध्ये कार्य करणारे लोक हे महारांबरोबरच इतरही अनेक जाती धर्माचे पंथाचे होते, हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मित्रांनो, आपणास माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक राजकीय आंदोलने केलीत. या आंदोलनामध्ये त्यांच्या स्वजातीय महार अनुयायांचा उत्स्फूर्त सहभाग होता. परंतु इतरही अनेक जाती धर्मातील पंथातील त्यांच्या महारेतर अनुयायांनी या आंदोलनामध्ये निरपेक्ष असा सहभाग दर्शविला, हे आपणास लक्षात घेतले पाहिजे. साऊथ बरो कमिशनच्या संदर्भामध्ये शिवतरकर, द्रविड आणि दत्तोबा पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. स्टार्ट कमिटीच्या संदर्भामध्ये डॉक्टर पुरुषोत्तम सोळंकी, चित्रे आणि जाधव यांची महत्त्वाची भूमिका होती. सायमन कमिशनच्या संदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख, गोखले, केतकर, काने, ओक आणि पटवर्धन यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळेस राव बहादूर श्रीनिवासन, फॅनी फेझिरॉल्ड, देवराव नाईक, शिवतरकर, कद्रेकर, सोळंकी, केळुसकर, सहस्त्रबुद्धे आणि एन शिवराज यांचे सहकार्य बाबासाहेबांना लाभले होते. दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळेस जिना, सप्रू, मुंजे, परांजपे, सर मिर्झा इस्माईल, रामलिंगम, नाम जोशी, सोळंकी, सबनीस, चित्रे, झकेरिया मनियार, नाईक, प्रधान आणि शौकत अली यांनी बाबासाहेबांना अतिशय मोलाचे सहकार्य केले होते. त्यानंतर तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी जिनाभाई राठोड, कावसजी जहांगीर, जयकर, केळकर, सप्रू, जोशी आणि शिवतरकर यांनी बाबासाहेबांना मोलाची मदत केली होती. इतिहास प्रसिद्ध अशा पुणे कराराच्या वेळेस सुद्धा एन शिवराज, नाईक, प्रधान, कवडी, सोळंकी, श्रीनिवासन
शिवतरकर, चित्रे आणि सहस्त्रबुद्धे ही सगळी मंडळी बाबासाहेबांच्या बाजूने अतिशय खंबीरपणे उपस्थित होती. 1932मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन हा पक्ष स्थापन केला. या पक्षामध्ये मुनिस्वामी पिल्ले, बिश्वास, राम सहाय, मलिक, दास, धुसिया, कॅनन, श्रीनिवासन, एन शिवराज, स्वामी सहजानंद, सरकार, स्वामी अच्युतानंद, बाबू हंसराज, पंडित हरिराम, क्रिस्टो जॉन सोळंकी आणि जोगेंद्रचंद्र नाथ यांचा सक्रिय सहभाग होता. 1937मध्ये बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. या पक्षामध्ये शामराव परुळेकर, समर्थ, प्रधान, चित्रे, रणदिवे, जोशी, तटनीस, नाईक, टिपणीस, परमार, फुले, पंजाबराव देशमुख, गडकरी, जहांगीर बोमन, जोशी आणि लाला जयनारायण यांचा सक्रिय सहभाग होता. 1942मध्ये बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष स्थापन केला. या पक्षामध्ये सुद्धा एन शिवराज, राजभोज, मांगीलाल, मंडल, तलीब, गोपालसिंह, बर्मन, सुबैया, पेरियार स्वामी, वंडपल्ली, चित्रे, दोंदे, परमार, बोनोडिया आणि लाला जगनारायण यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर घटना समितीच्या निवडप्रसंगी बाबासाहेबांना डॉक्टर पंजाबराव देशमुख, सका पाटील, जेधे, जयकर, चित्रे, टिपणीस, खेर आणि काजरोळकर यांनी सहकार्य केल्याचं दिसून येते. त्यानंतर हिंदू कोड बिलाच्या वेळेस राव बहादूर बोले, गाडगीळ, टोपे, कुंझरू आणि गजेंद्र गडकर यांनी बाबासाहेबांचं समर्थन केल्याचं लक्षात येते. मित्रांनो, या सगळ्यांच्या सहभागामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राजकीय क्षेत्रामध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडू शकले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मित्रांनो, अस्पृश्य समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चांगलं ठाऊक होतं आणि म्हणून अस्पृश्य समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक शाळा, महाविद्यालयं, वसतिगृह आणि शिक्षण संस्थांची निर्मिती केली. या त्यांच्या सगळ्या शैक्षणिक उपक्रमामध्ये त्यांनी आपल्या सर्व जाती धर्मातील आणि पंथातील अनुयायांचा समावेश केला. बहिष्कृत हितकारणी सभेच्या शैक्षणिक कार्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की शिवतरकर, शंकर सायण्णा परशा आणि मुळे यांचा अतिशय मोलाचा वाटा होता. 1928मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखिल भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. या मंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या विद्यार्थी आश्रमांना आर्थिक सहकार्य मिळवून देण्यासाठी
शिवतरकर, देवराव नाईक, सी के बोले, सोळंकी, प्रधान, टिपणीस, मिंढे पाटील, चित्रे आणि सहस्त्रबुद्धे यांचा पुढाकार होता. एवढंच नाही तर सत्यशोधक समाजाचे रघुनाथराव बनकर यांनी पनवेल येथील वसतिगृहात राहणाऱ्या अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी एक दुधाची गायसुद्धा भेट दिली होती. 1920 मध्ये नागपूर येथे आयोजित परिषदेमध्ये शिवतरकरांनी सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा ठराव मांडला होता. 1928 मध्ये अस्पृश्य महिलांच्या सभेत मनोरमाबाई प्रधान आणि यमुनाबाई घोडेकर यांनी स्त्री शिक्षणाचा ठराव मांडला होता. मोवा दोंदे यांनी प्रौढ अस्पृश्य लोकांसाठी रात्रीच्या शाळा सुरू कराव्या असा ठराव पारित केला होता. मुंबई विधिमंडळामध्ये सी के बोले यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांना सरकारतर्फे शिष्यवृत्ती देण्यात यावी असा प्रस्ताव पारित करून घेतला होता. सांगायचं तात्पर्य असं की अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आंबेडकरी चळवळीतील, मग तो स्पृश्य असो, अस्पृश्य असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो किंवा मुस्लिम असो, प्रत्येकजण आपापल्या परीनं कार्य करीत होता. अस्पृश्य विद्यार्थ्यांना भायखळ्यामध्ये शाळा मिळवून देण्यासाठी आंबेडकरी चळवळीमधले मुस्लिम कार्यकर्ते मोहम्मद झकेरिया मनियार यांनी प्रयत्न केले होते. इगतपुरीमध्ये अस्पृश्य तरुणांसाठी M.A. जॉन यांनी आंबेडकर व्यायामशाळा सुरू केली होती. तर औरंगाबाद येथे चांभार जातीतील आंबेडकरी कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी डॉक्टर आंबेडकर वाचनालय उघडले होते. यावरून आपल्याला असं लक्षात येईल की आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून चालणाऱ्या प्रत्येक शैक्षणिक उपक्रमामध्ये सर्व जाती धर्माच्या आणि पंथाच्या लोकांचा समावेश होता. 1933 मध्ये अकोला येथे आयोजित वऱ्हाड प्रांतिक विद्यार्थी संमेलनामध्ये शिवतरकर, कामठी येथे आयोजित मध्य प्रांत अस्पृश्य विद्यार्थी संमेलनामध्ये M.B. नियोगी, पुण्यात आयोजित बहिष्कृत विद्यार्थ्यांच्या सामाजिक संमेलनामध्ये श्रीधरपंत टिळक, सोळंकी, राजभोज, नागपुरात आयोजित अखिल भारतीय बहिष्कृत विद्यार्थी संमेलनामध्ये जोगेंद्रनाथ मंडल यांचं महत्त्वाचं योगदान होतं. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजामध्ये शैक्षणिक प्रचार प्रसार करण्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जडणघडणीमध्ये सुद्धा अनेक महारेतरांचं योगदान लाभलेलं आपल्याला दिसून येते. त्यामध्ये कमलाकांत चित्रे, समर्थ, दोंदे, राव, बोले
एन शिवराज, परमार गुरुजी, सुबैया, जोशी आणि पटेल यांचा सक्रिय सहभाग होता. बाबासाहेबांनी मुंबई येथे स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये चित्रे, चिटणीस, रेगे, मंडल, गजेंद्र गडकर, पाटणकर, काणेकर, कर्णिक, गाडगीळ, राव, गद्रे, राधाकुमुद मुखर्जी आणि फेलिक्स वायली या मंडळींचा सहभाग होता. तर औरंगाबाद येथे स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीमध्ये चिटणीस, राजवाडे, सखाराम कावडे, सुबैया, चित्रे, दोंदे, राजभोज, एन शिवराज, समर्थ, राव, डॉक्टर ख्रिश्चन, नायर, अय्यर, कुरेशी, महम्मद भाई आणि हैदराबादच्या निजामाचं मोठं योगदान होतं. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं की आंबेडकरी चळवळीतील या सगळ्या शैक्षणिक उपक्रमात सर्व जाती, धर्म आणि पंथातील आंबेडकरी अनुयायांनी, आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जे सक्रिय योगदान दिलं आहे ते निश्चितच उल्लेखनीय आहे, हे विसरता येणार नाही. मित्रांनो, आंबेडकरी चळवळीला सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक असे विविध आयाम होते. या अनेक पैलूंबरोबरच अजूनही एक महत्त्वाचा पैलू, आयाम आंबेडकरी चळवळीला होता, तो म्हणजे धार्मिक पैलू. किंबहुना धार्मिक पैलू हाच आंबेडकरी चळवळीचा परमोच्च बिंदू होता असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. 1935 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतर घोषणेपासून ते 1956 मध्ये केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनापर्यंत आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक धार्मिक स्थित्यंतरे आलेली आपणास दिसून येतात. या सगळ्या धार्मिक उपक्रमामध्ये त्यांच्या महार अनुयायांचा सहभाग तर होताच, परंतु त्याचबरोबर इतरही अनेक जाती धर्मातील आणि पंथातील आंबेडकरी अनुयायांनी सुद्धा या धार्मिक उपक्रमांमध्ये आपलं उल्लेखनीय योगदान दिलं होतं, हे आपणास विसरून चालता येणार नाही. 1935 मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला येथे मुंबई इलाखा दलित परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेच्या आयोजनामध्ये शंकरराव मांगगारुडी, नाथा सुता भंगी, त्याचबरोबर पांडुरंग गोटीराम चांभार, नानासाहेब देवचक्के आणि पाटील वकील यांचा सक्रिय सहभाग असल्याचा आपल्या लक्षात येते. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की याच परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती. आंबेडकरी चळवळीचे एक हितचिंतक
रामचंद्र तटनीस यांनी आपल्या विविध वृत्त या साप्ताहिकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा संपूर्ण वृत्तांत छापला होता. धर्मांतर घोषणेमुळे भारतभरातून अनेक स्पृश्य आणि अस्पृश्य व्यक्तींनी बाबासाहेबांचा निषेध केला. त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. आणि असे असताना सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल की बाबासाहेबांचे विविध जाती धर्मातील आणि पंथातील त्यांचे अनुयायी खंबीरपणे त्यांच्या बाजूने उभे होते. या लोकांनी जाहीरपणे बाबासाहेबांच्या धर्मांतर घोषणेचं समर्थन केलेलं आपल्याला दिसून येते. त्यामध्ये सीताराम शिवतरकर, डॉक्टर पुरुषोत्तम सोळंकी, बाळकृष्ण देवरुखकर, मामा वरेरकर, मुकुंदराव पाटील, भास्करराव जाधव, डॉक्टर हरिसिंह गौर, चिटणीस आणि एन शिवराज यांचा समावेश होता. बाबासाहेबांनी आपल्या दलित अस्पृश्य अनुयायांसह आपलाच धर्म स्वीकारावा यासाठी विविध धर्मातील लोकांनी बाबासाहेबांना आवाहन केलेलं होतं. त्यामध्ये मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म हे महत्त्वाचे धर्म होते. परंतु त्याचबरोबर बौद्ध धर्मातील लोकांनी सुद्धा बाबासाहेबांना बौद्ध धर्माची दीक्षा घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. बनारस येथील महाबोधी सोसायटीच्या सचिवांनी बाबासाहेबांना तार पाठवून बौद्ध धर्माचा स्वीकार करावा असा आग्रह केला होता. या प्रसंगी आपल्याला एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल की लहानपणापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कल हा बौद्ध धर्माकडेच होता. बाबासाहेब 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना बुद्धचरित्र हा ग्रंथ भेट देण्यात आला. तो ग्रंथ त्यांनी वाचला आणि त्या ग्रंथाचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर अमिट असा प्रभाव पडला. हा ग्रंथ बाबासाहेबांना भेट देणारे आणि तो ग्रंथ स्वतः लिहिणारे हे बाबासाहेबांचे मार्गदर्शक केळुस्कर गुरुजी हे होते. सांगायचं तात्पर्य असं की बाबासाहेबांना बौद्ध धर्माकडे आकृष्ट करणारे सुद्धा हे महारेतर होते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. धर्मांतराच्या प्रसंगी तर आपल्याला असं जाणवते की बडोदा हिंदू महासभेचे सचिव यांनी असं भाकीत केलं होतं की बाबासाहेबांचा कल हा इतर कोणत्याही धर्मांकडे नाही तर बौद्ध धर्माकडे आहे. परंतु त्यांना बौद्ध धर्म स्वीकारण्याची घाई नाही आहे. ते आधी आपल्या अनुयायांना प्रशिक्षित करतील, त्यांचं मत परिवर्तित करतील आणि त्यानंतर आपल्या अनुयायांसह प्रचंड संख्येने बौद्ध धर्माचा जाहीर स्वीकार करतील. मित्रांनो,
स्वामी आनंदप्रिय यांचं हे भाकीत अक्षरशः खरं ठरलेलं आपल्याला दिसून येते. बाबासाहेबांना HMV कंपनीतर्फे बुद्धवंदनेची रेकॉर्ड तयार करून देण्याचं काम कृष्णराव फुलंब्रीकर यांनी केलेलं होतं. बेंगलोर या ठिकाणी बुद्धिस्ट सेमिनरी स्थापन करण्याची बाबासाहेबांची इच्छा होती. त्यासाठी त्यांना म्हैसूरच्या महाराजांनी बेंगलोर येथे 5 एकर जागेचा भूखंड दान दिला होता. 1955 मध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध जन समितीची स्थापना केली. या समितीच्या कार्यामध्ये आपल्याला बाबासाहेबांच्या अनेक जाती धर्मातील अनुयायांचा, सहकाऱ्यांचा, हितचिंतकांचा समावेश असलेला दिसून येतो. त्यामध्ये बाळू कबीर, नानासाहेब परुळेकर, भिक्षू अनिरुद्ध, मोवा दोंदे, मिंढे पाटील, भगवंत मंडलोई, भवानी शंकर नियोगी, कुलकर्णी, किल्लेदार आणि गोखले यांचा सक्रिय समावेश होता. त्यानंतर 1956 मध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा 2500वा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवामध्ये सुद्धा खेर, राव, बर्वे, पटेल, देशपांडे, अग्रवाल आणि चिटणीस हे सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येते. बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्या आंबेडकरी अनुयायांना गौतम बुद्धांच्या इतिहासाची आणि तत्त्वज्ञानाची शिकवण होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. हे आपला सगळ्यांनाच माहीत आहे. या ग्रंथाच्या लेखन आणि प्रकाशन कार्यामध्ये आपल्याला अनेक लोक सहभागी झालेले दिसून येतात. त्यामध्ये चिटणीस असतील, रेगे असतील, नानकचंद रत्तू असतील, तसेच प्रकाशचंद असतील, यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी बाबासाहेबांना मुंबईतील सर दोराबजी टाटा विश्वस्त मंडळाने 3000 रुपयांची आर्थिक मदत केली होती. हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या धम्मदीक्षा समारंभाची संपूर्ण जबाबदारी जरी वामनराव गोडबोले या बाबासाहेबांच्या महार अनुयायाकडे असली तरीसुद्धा अनेक जाती धर्मातील पंथातील लोकांचं योगदान
या धम्मदीक्षा समारंभाच्या आयोजनामध्ये लाभलं होतं. धम्मदीक्षा समारंभासाठी लागणारी जागा ही भगवंतराव मंडलोई यांच्या पुढाकाराने मिळाली होती. बाबासाहेबांच्या राहण्याची व्यवस्था ही श्यामजी खेता यांच्या श्याम हॉटेलमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर समारंभासाठी जो खास बुलेट प्रूफ डायस बनवण्यात आला होता तो नागपुरातील प्रसिद्ध सुतार सोहन सिंग यांनी बनवून दिला होता. समारंभासाठी भवानी शंकर नियोगी यांनी आपल्या घरातील सोफा सेट आणि खुर्च्या दिल्या होत्या. एवढंच नाही तर या समारंभाच्या चित्रीकरणाची आणि ध्वनिमुद्रणाची जबाबदारी केसकर यांनी घेतली होती. भारतातील कानाकोपऱ्यातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांच्या निवासाची व्यवस्था नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून घाणेकर यांनी केली होती. त्याचबरोबर समारंभासाठी जी गौतम बुद्धाची मूर्ती आवश्यक होती ती मूर्ती उपलब्ध ही रविशंकर शुक्ला तत्कालीन मध्य प्रांताचे मुख्यमंत्री यांनी करून दिली होती. परित्राण पाठासाठी लागणारं पिंपळाचं रोपटं हे महाराज बागेतून आणण्यात आलं होतं. सांगायचं तात्पर्य असं की या धम्मदीक्षा समारंभाला कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सगळ्यांचं योगदान लाभलेलं आहे. या धम्मदीक्षा समारंभामध्ये महाबोधी सोसायटीचे सचिव देवप्रिय वली सिन्हा यांचं सुद्धा अतिशय महत्त्वाचं सहकार्य लाभलं. त्याचबरोबर महास्थवीर चंद्रमणी आणि त्यांचे पंचभिक्षुवर्ग यांनीसुद्धा या समारंभाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर या समारंभामध्ये नानकचंद रत्तू, परमार, कुरिल, कुट्टी, शंकरानंद शास्त्री, सोहनलाल शास्त्री, पेंढारकर, कबीर, कद्रेकर, चिटणीस, भवानी शंकर नियोगी, कुलकर्णी, कोलते ही मंडळी आपल्याला उपस्थित असलेली दिसून येतात. यावरून आपल्या असं लक्षात येईल की हा सोहळा जरी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा सोहळा असला तरी या सोहळ्यामध्ये आपल्याला इतरही अनेक जाती धर्मातील आणि पंथातील लोकांचा समावेश असलेला प्रकर्षाने दिसून येतो. मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंती प्रित्यर्थ आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेस द्वारा आयोजित व्याख्यानमालेमध्ये सर्वसमावेशक आंबेडकरी चळवळ या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. आणि चर्चेअंती आपण या निष्कर्षावर येऊन पोचलो आहोत की आंबेडकरी चळवळ ही केवळ महार जातीची चळवळ नव्हती. या चळवळीमध्ये केवळ महारांचंच योगदान नव्हतं, तर या चळवळीमध्ये
सर्व जाती धर्म आणि पंथातील आंबेडकरी अनुयायांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे. आपल्या चळवळीमध्ये सर्व जाती धर्म आणि पंथातील लोकांच्या सहभागाविषयी, कार्याविषयी, योगदानाविषयी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात की माझ्या भावनांशी आणि अस्पृश्यांच्या सुखदुःखांशी, त्यांच्या आशा आकांक्षांशी तुम्ही अगदी इतके समरस व एकजीव होऊन गेला आहात की तुम्ही आमच्याप्रमाणे अस्पृश्य नाहीत, एवढाच तुमच्यामध्ये दोष आहे. मित्रांनो, बाबासाहेबांच्या या विधानावरून आपल्याला आंबेडकरी चळवळीमध्ये सर्व जाती धर्म आणि पंथातील लोकांचा केवढा मोठा वाटा होता हे लक्षात येते. मित्रांनो, या व्याख्यानाचा समारोप करीत असताना एक बाब नमूद करावीशी वाटते की तत्कालीन परिस्थितीमध्ये भारतातील एक खूप मोठा समुदाय हा अस्पृश्य समाजाचा विरोधक होता. अस्पृश्यांमध्ये होणाऱ्या सुधारणा त्यांना मान्य नव्हत्या आणि अल्पसा का होईना एक पुरोगामी, बुद्धिजीवी आणि सुधारक वृत्तीचा वर्ग मात्र अस्पृश्य समाजाप्रती सहानुभूती बाळगणारा होता. आणि म्हणूनच कट्टर विरोधक असणाऱ्या प्रतिगाम्यांशी सामना करण्यासाठी आंबेडकरी चळवळीचं बळ वाढवणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आवश्यक होतं. आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या चळवळीमध्ये पुरोगामी आणि सुधारक वृत्तीच्या लोकांचा समावेश करून घेतला. मित्रांनो, आजची परिस्थितीसुद्धा काही वेगळी नाही. आजसुद्धा भारतामध्ये एक खूप मोठा समुदाय आंबेडकरी विचारधारेचा कट्टर विरोधक आहे. आंबेडकरी विचारधारा कशी नेस्तनाभूत करता येईल याकडेच त्यांचं लक्ष असतं. आणि त्यामुळे आपल्याला आंबेडकरी विचारधारेचा संपूर्ण भारतामध्ये प्रचार प्रसार करायचा असेल, आंबेडकरी विचार तेवत ठेवायचे असेल, जिवंत ठेवायचे असेल, तर आपल्याला सुद्धा आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये सर्व जाती धर्म आणि पंथाच्या सुधारणावादी पुरोगामी वृत्तीच्या मंडळींचा समावेश करणं ही काळाची गरज आहे. धन्यवाद आणि जय भीम.